महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच रस्सीखेच सुरू आहे, ती म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठीची। खरं तर विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर 8 महिने उलटले तरी विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड काही झालेली नाहीये। त्याच वेळी विधान परिषदेत अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने तिथेही विरोधी पक्षनेते पद आता रिक्त झालंय। या दोन्ही पदांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील स्पर्धा आता तीव्र झाली आहे। एकीकडे विरोधी पक्षनेते पदावरील दावा उद्धव ठाकरे सहजासहजी सोडण्याची शक्यता वाटत नाहीये। त्यातच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता अनिल परबांनी तयारी केली पाहिजे असं म्हणत त्यांना डिवचलंय। त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रण पेटण्याची शक्यता आहे। या सर्व राजकीय घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेऊच, त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की आपल्याला माहितीच आहे, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे निवृत्त होत असून बुधवारी त्यांचा निरोप समारंभही पार पडला। त्यामुळे येत्या काळात त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली। सध्या विधान परिषदेचा संख्याबळ पाहता काँग्रेसकडे 7 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 सदस्य आहेत, तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 सदस्य आहेत। त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदावरील दावा उद्धव ठाकरे सहजासहजी सोडण्याची शक्यता वाटत नाहीये। त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता अनिल परबांनी तयारी केली पाहिजे असं म्हणत त्यांना डिवचलंय। त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रण पेटण्याची शक्यता आहे। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त आहे। या जागी कोणाची तरी वर्णी लागणार याविषयी उत्सुकता असतानाच आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून अंबादास दानवे निवृत्त होत आहेत। त्यांची टर्म पुढच्या आठवड्यात संपणार असल्याने त्यांचा निरोप समारंभही पार पडलाय। त्यामुळे आता या पदावरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। काल अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलाच चिमटा काढला। देवेंद्र फडणवीस यावेळी भाषण करताना म्हणाले, अंबादास दानवे आता तुमचा कार्यकाळ संपलाय, त्यानंतर अनिल परब आता तुम्ही तयारीला लागा। त्यामुळे भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांच्या नावाचे संकेत देत शिवसेनेला डिवचलंय। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट परिषदेतील विरोधी पक्षनेते पद सहजासहजी सोडणार का, की पडद्यामागे काही घडामोडी घडतायत त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तसं बघायला गेलं तर विधान परिषदेचे संख्याबळ पाहता काँग्रेसकडे 7 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 सदस्य आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 सदस्य आहेत। हे संख्याबळ पाहिलं तर सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचेच आहेत। अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपायच्या आधी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार हे प्रत्येकी 7 होते। खालच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाला विरोधी पक्षनेते पद हवं होतं। त्यामुळे वरचं म्हणजेच विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसने आपल्याकडे मागितलंय। त्यामुळे साहजिकच आहे, संख्याबळ आता काँग्रेसचं जास्त आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होईल हे निश्चित आहे। मात्र तो कोण यावर अजूनही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। काँग्रेसमध्ये सध्या 2 नावांवरून रस्सीखेच सुरू आहे। ते नाव आहेत सतेज पाटील आणि राजेश राठोड यांचं। काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आहेत। त्यामुळे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। विधान परिषदेत काँग्रेस पक्षाची बाजू ते मांडतात, त्यासोबतच त्यांचा अभ्यास देखील प्रत्येक विषयात दिसून येतो। आणि दुसरे राजेश राठोड हे देखील प्रत्येक विषय विधान परिषदेत विरोधकांची बाजू ठामपणे मांडतात। त्यामुळे राठोड यांच्या देखील नावाची चर्चा आहे। त्यामुळे येत्या काळात काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।